नीट UG 2022चा जो सिलेबस आणि पॅटर्न आहे त्याविषयी सर्व माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुलॉजी सेक्शन, प्रत्येक जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये दोन सेक्शन आहे, सेक्शन ए बी अशा पद्धतीचे प्रत्येक सब्जेक्टमध्ये हे दोन सेक्शन असणार आहे. त्यामध्ये क्वेश्चनचे जे नंबर असणार आहे ते देखील सेम आहे. सेक्शन ए मध्ये 35 क्वेश्चन असणार आहे आणि सेक्शन बी मध्ये 15 क्वेश्चन असणार आहे सर्व सेक्शनमध्ये, PC बी आणि झुलॉजी मध्ये. म्हणजे थोडक्यात दोन सेक्शन ए आणि बी आणि प्रत्येक सेक्शन ए मध्ये 35 क्वेश्चन, सेक्शन बी मध्ये 15 क्वेश्चन असं सर्व सब्जेक्टच्या प्रत्येक ए बी सेक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे फिजिक्समध्ये दोन सेक्शन, सेक्शन ए, सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये 35 क्वेश्चन, सेक्शन बी मध्ये 15 क्वेश्चन. केमिस्ट्रीमध्ये पुन्हा दोन सेक्शन, सेक्शन ए, सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये 35 क्वेश्चन, सेक्शन बी मध्ये पुन्हा 15 क्वेश्चन. बॉटनीमध्ये सुद्धा सेम, सेक्शन ए मध्ये 35 क्वेश्चन, सेक्शन बी मध्ये 15 क्वेश्चन. झुलॉजीमध्ये पुन्हा दोन सेक्शन, सेक्शन ए, सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये 35 क्वेश्चन, सेक्शन बी मध्ये 15 क्वेश्चन. त्यानंतर आता मार्क्स जे आहे, मार्क्स ईच क्वेश्चन कॅरीज 4 मार्क्स. प्रत्येक जो क्वेश्चन आहे त्याला 4 मार्क असणार आहे, 4 मार्क्स असणार आहे. सो 35 × 4 जर केलं तर 140 मार्क्स हे सेक्शन ए साठी असणार आहे. फिजिक्सच्या सेक्शन ए साठी 140 मार्क्स, सेक्शन बी साठी 40 मार्क्स. कारण 15 क्वेश्चन जरी आहे तर त्यामध्ये आता किती अटेम्प्ट करायचे आहे त्यावरून हे सर्व मार्क्स त्यामध्ये दिलेले आहे. त्यानंतर केमिस्ट्री सेक्शन ए 35 क्वेश्चन आहे, नंबर ऑफ क्वेश्चन्स, आणि मार्क जे असणारे 140. सेक्शन बी मध्ये सुद्धा नंबर ऑफ क्वेश्चन 15 आहे आणि सेक्शन बी करिता मार्क्स असणारे 40 मार्क्स. बॉटनीमध्ये सेक्शन ए मध्ये 35 क्वेश्चन आहे आणि मार्क्स आहे 140. बॉटनीमध्ये सेक्शन बी मध्ये नंबर ऑफ क्वेश्चन आहे 15 आणि मार्क्ससुद्धा आहे 40. झुलॉजीमध्ये सेक्शन ए मध्ये 35 क्वेश्चन आहे आणि मार्क्ससुद्धा आहे 140. झुलॉजी सेक्शन बी मध्ये 15 क्वेश्चन आहे, मार्क आहे 40. असे जर टोटल मार्कची बेरीज जर केली तर 720 मार्क्सचा हा नीटचा पेपर आहे. मे बी ह्या सर्वांनाच माहिती असेल का नीटचा जो पेपर असतो तो 720 मार्कचा असणार आहे. आणि टाईप ऑफ क्वेश्चन सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणारे, बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक नोटसुद्धा दिलेली आहे. करेक्ट ऑप्शन मार्क विल बी गिवन 4 मार्क्स. म्हणजे जर बरोबर उत्तर असेल तर विद्यार्थ्यांना 4 मार्क भेटणार आहे. अँड इनकरेक्ट ऑप्शन मार्क विल बी -1. आणि जर चुकीचं उत्तर जर असेल तर 1 मार्क जो आहे तो विद्यार्थ्यांचा वजा होणार आहे. तर त्यामुळं जे बरोबर उत्तर असतील त्या बरोबर उत्तरांनाच व्यवस्थित टिक मार्क करायचे आहे आणि त्याच पद्धतीने मार्क जे आहे ते विद्यार्थ्यांना मिळणार आहे. बरोबर उत्तर असेल तर 4 मार्क भेटतील आणि चुकीचं उत्तर जर असेल तर विद्यार्थ्यांचा 1 मार्क -1 मार्क हा कमी होणार आहे. अनअटेम्प्टेड अनआन्सर क्वेश्चन विल बी नो मार्क्स. आणि विद्यार्थ्यांनी जर क्वेश्चनच अटेम्प्ट केले नाही तर त्याचे मार्क कमी होणार नाही, ते 0च राहणार आहे. या पद्धतीने 35 क्वेश्चन जे आहे ते कंपल्सरी असणार आहे. सेक्शन ए हा कंपल्सरी आपल्याला पाहायला भेटतोय, कारण 35 इंटू जर आपण 4 केलं तर 140 मार्क्स येतात आणि 15 इंटू जर आपण 4 केलं तर ते 60 होतं. तर 60 मार्क्ससाठी नाही हा सेक्शन, तर इथं 40 मार्क्ससाठी, म्हणजे 10 क्वेश्चन त्यातले कंपल्सरी असणारे. 10 × 4 जर आपण केलं तर 40 मार्क्स. म्हणजे सेक्शन बी जो आहे प्रत्येक सब्जेक्टचा त्यामध्ये आउट ऑफ 15 10 क्वेश्चन हे कंपल्सरी असणार आहे. म्हणजे 15 क्वेश्चनपैकी तुम्हाला 10 क्वेश्चन, 15 क्वेश्चनपैकी 10 क्वेश्चन हे तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचे सेक्शन बीमध्ये. प्रत्येक सब्जेक्टच्या फिजिक्सच्या सेक्शन बीमधील 15 पैकी 10 क्वेश्चन सॉल्व करायचे, आउट ऑफ 50 10 क्वेश्चन कंपल्सरी. केमिस्ट्रीमध्ये पण सेम, सेक्शन बीमधील आउट ऑफ 50 क्वेश्चन 10 क्वेश्चन कंपल्सरी. बॉटनीमध्ये सुद्धा सेक्शन बीमध्ये आउट ऑफ 15 क्वेश्चन 10 क्वेश्चन कंपल्सरी. झुलॉजीमध्ये सुद्धा सेक्शन बीमध्ये आउट ऑफ 15 क्वेश्चन 10 क्वेश्चन कंपल्सरी, कारण प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क्स आहे आणि त्यामुळे 10 × 4 जर केलं तर 40 मार्क्स या ठिकाणी होत आहे. आता या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहे, इम्पॉर्टंट नोट्स फॉर सेक्शन ए. जो पहिला जो सेक्शन आहे, टू आन्सर अ क्वेश्चन द कॅन्डिडेट नीड टू चूज वन ऑप्शन करस्पॉन्डिंग टू करेक्ट आन्सर और मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर. म्हणजे हा जो सेक्शन ए आहे प्रत्येक सब्जेक्टचा, फिजिक्सचा, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुलॉजी यातील जो सेक्शन ए आहे त्यामध्ये विद्यार्थ्याला जो मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे त्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनमधील योग्य उत्तर, एक त्याचं उत्तर, अ क्वेश्चन द कॅन्डिडेट नीड टू चूज वन ऑप्शन
4 पर्याय असणार आहे, 4 ऑप्शन असणार आणि 4 पैकी एकच त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर ते विद्यार्थ्यांनी निवडायचं आहे. However, if any anomaly or discrepancy is found after the process of challenges of the key verification, it shall be addressed in the following manner. म्हणजे सेक्शन ए मध्ये 4 पर्याय असणार एका प्रश्नाला आणि त्या आउट ऑफ 4 ऑप्शन 1 ऑप्शन इज ॲक्युरेट, दॅट इज 1 ऑप्शन इज करेक्ट आणि एकच उत्तर त्या 4 पर्यायांपैकी हे बरोबर असणार आहे. परंतु यदा कदाचित विद्यार्थी जेव्हा व्हेरिफिकेशन करता किंवा क्वेश्चन पेपरमध्ये जर काही डिस्क्रिपन्सी म्हणजे काही चुकलेलं असेल, प्रिंटिंग मिस्टेक झालेले असेल किंवा इतर काही टेक्निकल जर बाब झालेले असेल, क्वेश्चनचं पर्याय चुकलेले असतील किंवा काही इतर जर प्रॉब्लेम झालेले असतील त्या क्वेश्चनच्या संदर्भात, तर विद्यार्थी जेव्हा चॅलेंज करता व्हेरिफिकेशन करिता तर त्यावेळेस कशा पद्धतीने मार्क विद्यार्थ्यांना भेटणार आहे ते आता या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. करेक्ट ॲन्सर ऑर द मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲन्सर 4 मार्क्स म्हणजे विद्यार्थ्यांनी 4 पर्यायांपैकी आउट ऑफ 4 ऑप्शन जे करेक्ट ऑप्शन आहे ते जर निवडलेलं असेल, सिलेक्ट केलं असेल तर +4 मार्क भेटणार आहे. एनी इनकरेक्ट ऑप्शन मार्क विल बी गिवन -1 मार्क. विद्यार्थ्यांनी चुकीचं ऑप्शन जर डार्क केलेलं असेल, निवडलेलं असेल त्याचा -1 मार्क, एक मार्क कमी होणार आहे, 1 मार्क डिडक्ट होणार आहे. अनआन्सर्ड मार्क फॉर द रिव्ह्यू विल बी गिवन नो मार्क. आणि विद्यार्थ्यांनी क्वेश्चनच जर अटेम्प्ट केलेलं नसेल, काही मार्कच केलेलं नसेल तर त्याला 0 मार्क असणार आहे त्या क्वेश्चनला, म्हणजे मार्क वाढणार पण नाही, कमी पण नाही होणार. इफ मोर दॅन 1 ऑप्शन इज फाउंड टू बी करेक्ट देन 4 मार्क विल बी अवॉर्डेड ओनली दोज हू हॅव मार्कड एनी ऑफ द करेक्ट ऑप्शन. यदा कदाचित एखाद्या क्वेश्चनमध्ये एकापेक्षा जास्त ऑप्शन हे करेक्ट असतील आणि त्या एकापेक्षा जास्त ऑप्शनपैकी विद्यार्थ्याने त्या दिलेल्या ऑप्शनपैकी मग ते त्यातील कोणतंही ऑप्शन जर त्या विद्यार्थ्यांनी डार्क केलेला असेल, निवडलेला असेल, करेक्ट केलेला असेल तर त्या विद्यार्थ्याला +4 मार्क मिळणार आहे. इफ ऑल द ऑप्शन आर फाउंड टू बी करेक्ट देन 4 मार्क्स विल बी अवॉर्डेड टू ऑल दोज हू हॅव अटेम्प्टेड द क्वेश्चन. एखादा क्वेश्चन असा सुद्धा असू शकतो का ज्यामध्ये 4ही ऑप्शन हे चुकीचे असू शकतील किंवा एखादा असा देखील क्वेश्चन असू शकतो का ज्यामधील 4ही ऑप्शन करेक्ट आहे. एखादा क्वेश्चन असा असू शकतो की ज्यामधील 4ही ऑप्शन करेक्ट आहे. तर ज्या विद्यार्थ्याने असा क्वेश्चन अटेम्प्ट केलेला असेल त्या 4 बरोबर उत्तरांपैकी एखादं जरी उत्तर त्यांनी डार्क केलेलं असेल तर अशा सुद्धा विद्यार्थ्यांना +4 मार्क जे आहे ते भेटणार आहे. परंतु त्याकरिता त्या विद्यार्थ्यांनी तो क्वेश्चन अटेम्प्ट केला पाहिजे. त्यानंतर 4th जी नोट दिलेली आहे, इफ नन ऑफ द ऑप्शन इज फाउंड correct or question is found to be wrong or a question is dropped, then all the candidates who have acted will be given 4 marks +4 irrespective of the fact whether the question has been attempted or not attempted by the candidate. एखादा क्वेश्चन जर चुकलेला असेल काही कारणास्तव किंवा ड्रॉप वगैरे झालेला असेल तर या संदर्भात ज्या विद्यार्थ्यांनी तो क्वेश्चन अटेम्प्ट केलेला असेल किंवा अटेम्प्ट केलेला सुद्धा नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना जर क्वेश्चन एखादा चुकलेला असेल तर विद्यार्थ्यांना +4 मार्क जो आहे ते मिळणार आहे. इथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे नॉट अटेम्प्टेड कॅन्डिडेट जे आहेत त्यांना सुद्धा किंवा अटेम्प्टेड जे कॅन्डिडेट आहेत त्यांना सुद्धा +4 मार्क हे मिळणार आहे. आता हा झाला सेक्शन एचं माहिती. त्यानंतर सेक्शन बी मध्ये काय सांगितलेलं आहे, जो सेक्शन बी आपण बघितलेला होता की ज्यामध्ये 15 क्वेश्चन असतात त्यातील 10 क्वेश्चन विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करायचे. कॅन्डिडेट नीड टू अटेम्प्ट 10 क्वेश्चन आउट ऑफ 15 क्वेश्चन गिवन. विद्यार्थ्यांनी 10 प्रश्न जे आहे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे. आउट ऑफ 15 क्वेश्चनपैकी 10 प्रश्न सोडवायचे आहे सेक्शन बी मध्ये. इन द इव्हेंट ऑफ द कॅन्डिडेट हॅज अटेम्प्टेड मोर दॅन 10 क्वेश्चन ओनली फर्स्ट 10 अटेम्प्टेड क्वेश्चन विल बी कन्सिडर फॉर इव्हॅल्युएशन. विद्यार्थ्यांनी 15च्या 15 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले असतील किंवा 10पेक्षा जास्त क्वेश्चन जर सॉल्व्ह केलेले असतील तर त्यातील पहिले जे 10 क्वेश्चन आहे, पहिले 10 क्वेश्चन हे मूल्यांकनाकरिता ते चेक केले जाणार आहे. पहिले 10 क्वेश्चन जे विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केलेले असतील ते, मग एखाद्या विद्यार्थ्याने 11 क्वेश्चन अटेम्प्ट केलेले असतील, 12, 13, 14, 15, पण त्यातले पहिले जे 10 क्वेश्चन आहे तेच फक्त चेक केले जाणार आहे, त्याचेच मार्क हे फायनल केले जाणार आहे. देर विल ऑल्सो बी निगेटिव्ह मार्किंग फॉर सेक्शन बी. आणि सेक्शन बी करिता सुद्धा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. हावेवर इफ एनी अनॉमली ऑर डिस्क्रिपन्सी फाउंड आफ्टर द प्रोसेस ऑफ चॅलेंजेस ऑफ द की व्हेरिफिकेशन इट शॅल बी ॲड्रेस इन द फॉलोइंग मॅनर. जर विद्यार्थ्यांनी जे व्हेरिफिकेशन होत असतं त्यामध्ये विद्यार्थी चॅलेंज करत असतात क्वेश्चनला, उत्तरं जे आहेत ते बरोबर आहे की चुकीचे आहे त्या संदर्भात,
तर त्यामध्ये जर काही ॲनोमली झाली, काही डिस्क्रिपन्सी झाली, काही चुकलं वगैरे, टेक्निकल काही गोष्टी झाल्या, तर कशा पद्धतीने मार्क विद्यार्थ्यांना भेटणार आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर पहिलं करेक्ट आन्सर विद्यार्थ्यांनी नोंदवलेला असेल तर 4 मार्क मिळतील. इनकरेक्ट मार्क जर विद्यार्थ्यांनी नोंदवलं असेल, दार्कन केलेला असेल, त्याचा विद्यार्थ्याचा 1 मार्क कमी होईल, -1 मार्क डिडक्ट होईल. विद्यार्थ्यांनी क्वेश्चन जर अटेम्प्ट केलेला नसेल, मार्कच केलेला नसेल, तर विद्यार्थ्याला नो मार्क म्हणजे काहीच मार्क भेटणार नाही, मार्क वाढणारही नाही, कमी होणार नाही. त्यानंतर सेम मगाशी जे आपण बघितलेलं होतं त्याच पद्धतीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. इफ मोर दॅन 1 ऑप्शन इज फाउंड टू बी करेक्ट, एकापेक्षा जास्त उत्तर जर बरोबर असेल, देन 4 मार्क्स विल बी अवॉर्डेड, तर 4 मार्क विद्यार्थ्यांना, 4 मार्क विद्यार्थ्यांना भेटणार आहे. कोणत्या विद्यार्थ्यांना? ओनली दोज हू हॅव मार्कन एनी ऑफ द करेक्ट ऑप्शन, की जे एकापेक्षा जास्त बरोबर उत्तर आहे आणि ते जर त्या विद्यार्थ्यांनी मार्क केलेले असेल तर त्या विद्यार्थ्याला +4 मार्क भेटणार आहे. इफ ऑल ऑप्शन आर फाउंड टू बी करेक्ट, जर सर्व 4ही ऑप्शन करेक्ट असतील, देन 4 मार्क विल बी अवॉर्डेड, तर 4 मार्क विद्यार्थ्यांना भेटणार आहे. कोणत्या विद्यार्थ्यांना? टू ऑल दोज हू हॅव अटेम्प्टेड द क्वेश्चन, तर ज्या विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन अटेम्प्ट केला आहे त्या सर्वच विद्यार्थ्यांना ते 4 मार्क भेटून जातील. ज्यांनी अटेम्प्ट केलेला नाही आहे त्यांना हे मार्क भेटणार नाही. त्यानंतर इफ क्वेश्चन इज फाउंड टू बी इनकरेक्ट, जर क्वेश्चनच चुकीचा असेल, ऑर द क्वेश्चन इज ड्रॉप, किंवा क्वेश्चन ड्रॉप झालेला असेल, देन +4 मार्क विल बी अवॉर्डेड, तर 4 मार्क हे विद्यार्थ्यांना भेटणार आहे. 4 मार्क विद्यार्थ्यांना भेटणार आहे. टू कोणत्या विद्यार्थ्यांना? टू ऑल दोज हू हॅव अटेम्प्टेड द क्वेश्चन, ज्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चन अटेम्प्ट केला आहे त्या विद्यार्थ्यांना 4 मार्क भेटणार आहे, +4 मार्क मिळणार आहे. द रिझन कुड बी ड्यू टू ह्युमन एरर ऑर टेक्निकल एरर, हे जे कारण आहे तर त्या ठिकाणी एकतर ह्युमन एरर असू शकते किंवा टेक्निकल एरर असू शकते. कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू डू कॅल्क्युलेशन विथ द कॉन्स्टंट गिवन इफ एनी इन द क्वेश्चन, तर विद्यार्थ्यांना ॲडवाइज करण्यात येतं आहे का ज्या ठिकाणी कॉन्स्टंट दिलेले आहे त्याच्या मार्फतच विद्यार्थ्यांनी तो क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण हा सेक्शन ए, सेक्शन बी आणि जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आपण या ठिकाणी बघितलेला आहे. कशा पद्धतीने हा पॅटर्न आहे, एक्झामिनेशन जी स्कीम आहे ती एक्झामिनेशन स्कीम आपण बघितलेली आहे. 4 पेपर आहे, त्याचे 2 सेक्शन आहे, 35-15 मार्क्स आहे, त्यातील 35 आणि 15 क्वेश्चन आहे. त्यातील सेक्शन ए जो आहे तो कंपल्सरी 35 मार्क्स, सेक्शन बी मध्ये 15 आउट ऑफ 10 क्वेश्चन कंपल्सरी असणारे, 4 मार्क्ससाठी क्वेश्चन असणारे, सेक्शन ए 140 मार्क्स, सेक्शन बी 14 मार्क, असे सर्व चॅप्टरचे सर्व सेक्शन आणि मार्क्स मिळून 720चा हा पूर्ण नीटचा पेपर असणार आहे. आणि 4 मार्क +4 मार्क करेक्ट ऑप्शन जर विद्यार्थ्यांनी सिलेक्ट केला तर त्याकरिता, आणि चुकीचा ऑप्शन जर सिलेक्ट केला तर त्याकरिता -1 मार्क कट होणार आहे, डिडक्ट होणार आहे. आणि क्वेश्चन जर अटेम्प्ट केला नाही तर मार्क कमी होणार नाही, 0च मार्क राहणार आहे त्या क्वेश्चनचे.